श्रीशाज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण समर स्पेशल रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण दही मटा रेसिपी बनवणार आहोत। यासाठी मी सामान घेतले, 1 वाटी दही घेतले, 1 चमचा जिरे घेतले, 1 चमचा मोहरी घेतले, थोडासा कढीपत्ता घेतलाय, साबूत मिरे घेतले, 3 लवंगा घेतले, 2 लसणाच्या पाकळ्या घेतले, 1 हिरवी मिरची घेतले, चवीनुसार मीठ घेतले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले। तर सगळ्यात आधी आपण मिक्सरमध्ये दही टाकून घेणार आहोत। आता यामध्ये आपण हे मसाले ॲड करणार आहोत आणि मिक्सरला हे वाटून घेणार आहोत। थोडेसे जिरे टाकायचे, 1 चमचा साखर टाकू शकता। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। तर वाटण आपले तयार आहे। तर गॅसवर मी 1 पातेले ठेवले, यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊयात। आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये आपण जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा। जिरे तडतडले की या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होईपर्यंत असेच ठेवायचे। पातेलेपण आणि मिश्रण थंड झाल्यावरच आपण यामध्ये हे दही टाकून घ्यायचे। गरम गरम मिश्रणामध्ये जर दही टाकले तर दही फाटू शकते। तर आपला मट्टा तयार झाला आहे। तर थोडे पाणी आपण यामध्ये आणखीन ॲड करूया। खूप छान रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा। आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपला दही मट्टा तयार आहे। साबुदाण्यांच्या वड्याबरोबर पण हा खूप छान लागतो आणि गरमीमध्ये तर असं आपण तुम्ही घेऊ शकता। यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते। तर रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।